पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या माधुरी आनंदराव आपटे यांचा विश्वास संपादन करून कोडोलीतीलच चंद्रकांत यादव महापुरे यानं त्यांना भूमी अभिलेख विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून सरकारी नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं। त्यासाठी महापुरे यानं वेळोवेळी रोख, आरटीजीएस आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण 4.5 लाख रुपये घेतले। पैसे घेतल्यावर महापुरे यानं आपटे यांना चक्क पुणे भूमी अभिलेखच्या संचालकांच्या स्वाक्षरीचं बनावट नियुक्तीपत्र दिलं। मिळालेलं नियुक्तीपत्र घेऊन माधुरी आपटे या हातकणंगले तहसीलदार कार्यालयात नोकरीवर रुजू होण्यासाठी गेल्या, मात्र तिथं अधिकाऱ्यांनी त्यांना कामावर घेण्यास विरोध केला। जेव्हा आपटे यांनी नियुक्तीपत्र दाखवलं तेव्हा ते बनावट असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर आपटे यांनी महापुरे याच्याकडे पैशांचा तगादा लावला। त्यावर महापुरे यानं 1,60,000 रुपये परत केले, मात्र उर्वरित 2,90,000 रुपये देण्यास नकार दिला। इतकंच नव्हे तर पोलिसात तक्रार केली किंवा पैसे मागितले तर तुम्ही माझ्याकडून 15% व्याजानं पैसे मागता, अशी उलट तक्रार तुमच्यावरच दाखल करीन, अशी धमकीही महापुरे यानं आपटे यांना दिली। त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात आल्यानंतर आपटे यांनी याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पैशाची आम्ही मागणी केली तर तो पैशाची पण टाळाटाळ करू लागला। पुन्हा आम्ही पैसे सारखे मागायची सुरुवात केली असता तो म्हणायला तुम्ही 15% व्याजाने आमच्याकडे पैसे मागताय, अशी मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देईन। हे सर्व लक्षात येतं की आपली फसवणूक झाली हे समजल्यावर आम्ही कोडोली पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद केला। या प्रकरणी कोडोली पोलिसांनी चंद्रकांत यादव महापुरे याला अटक केली असून न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोडोली पोलीस अधिक तपास करतायत।